जगप्रसिद्ध कवी आणि विचारवंत शेक्सपियर यांनी एका ठिकाणी म्हटलंय की नावात काय आहे. खरंच जर विचार केला तर नावात काय आहे. तसं बघितलं तर नावात सगळंच काय आहे आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर नावात काहीच नाही. पण या दोन्ही बाजूचा विचार करत असताना माणूस जातीमध्ये आपलं नाव मोठं करण्यासाठी आणि नावाची चर्चा करण्यासाठी माणूस आजन्म प्रयत्न करत राहतो. अर्थातच तुम्ही म्हणाल की ह्या नावाची चर्चा आता का व्हायला लागली आहे? किंवा नावाची चर्चा करण्याचं कारण काय? परंतु सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नावाच्या चर्चेवरून खूप मोठं घमासान चालू आहे आणि या बाबतीतलंच विश्लेषण करणारं हे व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर किंवा सोलापूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जर जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेतला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील नावाचं एक बडं प्रस्थ सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मागील 60-70 वर्षापासून सक्रिय आहे. मोहिते पाटील यांची तिसरी चौथी पिढी आजच्या जिल्ह्याच्या आणि माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. या मोहिते पाटलाच्या नावाच्या राजकारणाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून होते आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना राज्याच्या निर्मितीनंतर ते मूळचे शेकापचे, पण त्यांनी नंतर काँग्रेसचा प्रवाह सुरू केला आणि या काँग्रेसच्या प्रवाहामध्ये त्यांना मानणारा जिल्ह्यामध्ये एक प्रचंड वर्ग निर्माण करून त्यांनी मोहिते पाटलांचं एक राजकीय वलय सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळालं होतं. त्यानंतर त्यांचा वसा 1972 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि तेथून ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणाऱ्या विजयशिव मोहिते पाटील यांनी चालवला होता. विजयशिव मोहिते पाटील यांचा राजकीय वसा म्हणजे मोहिते पाटलांच्या तिसऱ्या पिढीचा राजकीय वसा रणजितसिंह मोहिते पाटील असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील यांनीही चालवलेला होता. आता या सगळ्या तीन पिढ्याच्या राजकारणामध्ये अर्थातच सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांनी तयार केलेला होता. प्रत्येक तालुक्यामध्ये मोहिते पाटील म्हणतील तेच धोरण अशा पद्धतीनं त्यांना मानणारा एक वर्ग त्यांनी तयार केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा तयार झालेला होता आणि मग त्यांच्या दबदब्याचा राजकारणाचा वापर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये करून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्वाच्या ज्या तीन संस्था किंवा घटक आहेत, एक सोलापूर जिल्हा परिषद, दुसरी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघ आणि तिसरा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या तीन संस्थावरती ज्याचं राजकारणात वर्चस्व असेल तो या जिल्ह्याचा बॉस अशा पद्धतीची एक राजकीय परंपरा सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून होती. अर्थातच या तिन्ही संस्था आपल्या ताब्यामध्ये ठेवून जिल्ह्याचं राजकारण हाताळण्याची प्रक्रिया विजयशिव मोहिते पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वीरित्या राबवली होती आणि ती प्रत्यक्षात अंमलबजावणी होती. विजयशिव मोहिते पाटील यांच्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील या तिन्ही संस्थांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठा हातभार लागलेला होता. अर्थातच त्या संस्थांवरती त्यांचा होल्ड असल्यामुळे या संस्थांमध्ये जे काही राजकारण चालत होतं ते विजयशिव मोहिते पाटील आणि मोहिते पाटील यांना मानणारे त्यांच्या समर्थकावरती चालत होतं. त्यावेळेला मोहिते पाटील यांच्या बरोबरीनं जिल्ह्यातील अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या बरोबर काम करत होते. आता मोहिते पाटलांचं वर्चस्व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती होतं म्हटल्यानंतर विजयशिव मोहिते पाटील यांच्यानंतर प्रतापसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतर मदनसिंह मोहिते पाटील अशा तिघा बंधूंनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती.
एक काळ मोहिते पाटील यांच्या घरातील 4-4 जिल्हा परिषदेचे सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्ह्यानं पाहिलेले आहे. आणि म्हणून त्यांचं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेवरती वर्चस्व असल्यामुळं त्यांनी प्रतापसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तिथल्या दुसऱ्या मजल्यावर नव्यानं तयार झालेल्या सभागृहाला शिवरत्न असं नाव दिलेलं होतं. आता शिवरत्न हे नाव का दिलं याचा देखील इतिहास आपण पाहणार आहोत. शिवरत्न या नावाची मराठीमध्ये जर उकल केली तर शिव म्हणजे शंकर आणि रत्न या अर्थाचा जर विचार केला तर मोहिते पाटील घराण्यामध्ये शंकरराव मोहिते पाटील यांचा समानार्थी शंकर या शब्दाचा समानार्थी शब्द शिव आणि शंकरराव मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी अर्थात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या नावातील रत्न म्हणजे शंकरराव यांच्या नावाला समानार्थी शब्द असणारा शिव आणि रत्नप्रभादेवी यांच्या नावातील रत्न अशा प्रकारानं शिवरत्न हा शब्द एकत्र करून मोहिते पाटील यांच्या बंगल्याला शंकरराव मोहिते पाटील यांनी शिवरत्न असं नाव दिलेलं होतं. आणि तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेच्या एका सभागृहाला देऊन मोहिते पाटील यांनी आपलं वर्चस्व जिल्ह्यामधलं सिद्ध केलेलं होतं. अर्थात हा काय जिल्हा परिषदेमधलाच प्रयोग होता अशातला भाग नाही. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघ ही जी संस्था होती ती त्या काळामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन करणारी संस्था होती. आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या या संस्थेबरोबरच मोहिते पाटील यांचा शिवरत्न हा एक वेगळा दूध संघ तालुका पुरता मर्यादित कार्यरत होता. परंतु तो दूध संघ जरी असला किंवा ती संस्था जरी असली तरी जिल्ह्याच्या दूध संघावरती देखील मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं. आणि जिल्हा दूध संघाच्या बाय प्रॉडक्ट मध्ये एक आईस्क्रीम तयार होत होतं आणि त्याला देखील धवल आईस्क्रीम असं नाव देण्यात आलेलं होतं. ती प्रक्रिया मोहिते पाटलांनी केलेली होती. अर्थातच धवल हे नाव धवलसिंह मोहिते पाटील जे की प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव राहिलेले आहेत, सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत, त्यांचं नाव आईस्क्रीमच्या एका प्रॉडक्टला दिलेलं होतं. म्हणजे मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात जिल्हा दूध संघाच्या राजकारणात आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं होतं. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या ठेव योजना आहेत त्यामध्ये देखील त्यांनी त्यांच्या कुटुंबियाची नावं देण्याचा प्रयत्न यापूर्वी केलेला होता. पण सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच राजकीय नेत्यांनी यावरती कधीही आक्षेप घेतलेला नव्हता. कालांतरानं मोहिते पाटील यांचे समर्थक असणारे अनेक नेते मोहिते पाटलांच्या पासून राजकीय फारकत घेऊन त्यांच्यापासून वेगळे झाले. त्यामध्ये पंढरपूरचे सुधाकर पंत परिचारक आणि त्यांचे पुतणे असणारे त्यांचे जे राजकीय वारसदार आहेत ते प्रशांतराव परिचारक हे वेगळे झाले. बबनराव शिंदे जे माढा तालुक्याचे आमदार होते त्यांनी देखील मोहिते पाटलांच्या पासून फारकत घेतली. संजय मामा शिंदे यांनी देखील मोहिते पाटलांच्या पासून फारकत घेतली. पक्षीय राजकारणामध्ये दिलीप सोपल हे अनेक काळ मोहिते पाटलांचे समर्थक होते, पण त्यानंतर पक्षीय राजकारणामुळे ते देखील मोहिते पाटलांच्या पासून वेगळे झाले. अर्थात जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांना मानणारे जे नेते मंडळी होती ती हळूहळू बाजूला सरकत गेली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून काही पदं मिळवली. रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी त्यांनी भाजपमधून मिळवली, पण मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप बरोबर फारकत घेतली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं मोहिते पाटील विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत निंबाळकर यांचा खूप मोठ्या मतानं पराभव केलेला होता आणि त्याचं शल्य भारतीय जनता पार्टीच्या मनात बोचत होतं. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील मोहिते पाटलांनी त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांचे समर्थक असणाऱ्या वसंतराव देशमुख यांना उभा करून भारतीय जनता पार्टीच्या समोर आव्हान निर्माण केलं होतं. अर्थात ते तगडं ठरलं नाही, हा राजकारणाचा एक वेगळा भाग झाला, परंतु तो प्रयत्न मोहिते पाटलांनी केलेला होता आणि त्या प्रयत्नामुळे नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीनं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद निवडताना रणजितसिंह निंबाळकर यांचे खास मित्र असणारे जयकुमार गोरे यांच्यावरती सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीची जबाबदारी दिली. पालकमंत्री पद स्वीकारतानाच मोहिते पाटलांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची जणू काही
भीष्म प्रतिज्ञा करून गोरे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आल्याचं आपल्याला जाणवलं आणि तशा पद्धतीनं त्यांनी एक एक जो निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मोहिते पाटलांना शह देणारा ठरलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं शिवरत्न हे नाव रद्द करून त्या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह अशा पद्धतीने त्या सभागृहाला नाव देण्याचा ठराव केला. हा ठराव करणं यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा पद्धतीची आपल्याकडे एक म्हण आहे. ज्याच्या हातामध्ये सत्ता असते तो काहीही निर्णय घेऊ शकतो. आणि मोहिते पाटलांनी देखील गेल्या 25 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात तेच केलेलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीनं मोहिते पाटील यांचं नाव शिवरत्न हे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिल्यानंतर मात्र जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये आगपाखड सुरू झालेली आहे आणि काही नेत्यांनी या ठरावाला विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता खऱ्या अर्थानं तसं जर बघितलं तर हे नाव देणं किंवा नाव बदलणं यामध्ये निश्चितपणानं शह-काटशहाचं राजकारण चालू असल्याचं आता कुठल्याही पद्धतीनं लपून राहिलेलं नाही. अ, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याचं नाव जिल्हा परिषदेतल्या एका सभागृहाला देऊन भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयी यांची उंची वाढवली आहे का कमी केली आहे हा देखील संशोधनाचा भाग ठरणार आहे. मात्र आता सध्या तूर्त तरी केवळ मोहिते पाटलांना शह देण्याच्या हेतूनच भारतीय जनता पार्टीनं हा निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा अनेक घडामोडी घडत असताना आता मोहिते पाटील समर्थक देखील आक्रमक होत आहेत आणि या निमित्तानं फार मोठं राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न मोहिते पाटलांच्याकडून होतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवरत्न सभागृहाचं नाव बदलणं, त्या सभागृहाला अटल बिहारी वाजपेयी सारख्या ज्येष्ठ नेत्याचं नाव देणं, हे या भाजपच्या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे? ही भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे, हे देखील या निमित्तानं स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. म्हणून कमेंटमध्ये आपली भूमिका व्यक्त करा आणि अद्याप आपण परफेक्ट न्यूज हे आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला आवडलेल्या या कथा, अशा प्रकारच्या स्टोरी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.